नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वप्नशास्त्रामध्ये असं सांगितलंय की प्रत्येक स्वप्नाचा एक वेगळा अर्थ असतो. तुम्हाला स्वप्नामध्ये एखादा भीतीदायक प्रकार दिसला किंवा भीती वाटेल असा प्राणी पक्षी दिसला तर अशा स्वप्नांकडे दुर्लक्ष करू नका. अशी स्वप्न तुमच्या आयुष्यामध्ये होणाऱ्या मोठ्या बदलाविषयीचे संकेत असू शकतात. शास्त्रांमध्ये अशा स्वप्नांचा उल्लेख आढळतो आणि प्रत्येक स्वप्नाचा अर्थ काय असू शकतो हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतोय. तसं तर स्वप्न ही मानवी जीवनाचा एक अविभाज्य घटक असतात. स्वप्न पाहणं हा मेंदूच्या प्रक्रियेचा एक भाग आहे. अनेक वैज्ञानिकांनी लोकांच्या स्वप्नांवरती संशोधन केलं. विज्ञानानुसार स्वप्न आपल्या अवचेतन मनाचा भाग असतात आणि मनोचिकित्सक आपल्या विचारांशी आणि दिनचर्येशी याला जोडतात. प्रॅक्टिकल लेवलवरती ते बरोबर असतं, कारण बऱ्याच वेळा आपण दिवसभर ज्या गोष्टी करतो त्या संबंधित स्वप्न आपल्याला पडतात. खूप कमी लोकांना अशी स्वप्न दिसतात जी खूपच वेगळी असतात. अशा स्वप्नांचा त्यांच्या दैनंदिन आयुष्याशी काही संबंध नसतो. अशा स्वप्नांची व्याख्या ही शास्त्रांमध्ये केली जाते. स्वप्नशास्त्रानुसार प्रत्येक स्वप्नाचा एक वेगळा अर्थ येतो. बऱ्याच वेळा आपली स्वप्न पूर्वसूचना देत असतात आणि एखाद्या गोष्टीबद्दल सावध राहण्याचे संकेत देखील देत असतात. आता सर्वात पहिलं स्वप्न ते म्हणजे स्वप्नात पाल पाहणं. जर स्वप्नात तुम्हाला वारंवार पाल दिसत असेल तर ते तुमच्या दैनंदिन जीवनाच्या कुठल्याही घटनेशी संबंधित नसेल. म्हणजेच तुम्ही पालीला घाबरतही नसाल किंवा तुमच्या आजूबाजूला तुम्हाला दिवसभरात कुठे पाल दिसलीही नसेल, तर तुम्हाला लवकरच एक मोठा धनलाभ होण्याचे हे शुभ संकेत आहेत. हे एक अत्यंत शुभ स्वप्न असतं, परंतु यासाठी तुम्हाला तुमच्या अंतर्मनात पालीविषयी कुठल्याही प्रकारची भीती नसणं अत्यंत आवश्यक आहे. बऱ्याच वेळा आपली भीती स्वप्नाच्या स्वरूपात समोर येते. अशावेळी या स्वप्नाचा अर्थ पूर्णपणे बदलतो आणि तो फक्त तुमच्या मनाचा एक खेळ मानला जातो. आता पुढचं स्वप्न आहे ते म्हणजेच स्वप्नात आत्महत्या पाहणं. तुम्ही स्वप्नात स्वतःला आत्महत्या करताना पाहता हे ऐकायला फार दुःखद आणि विचित्र वाटतं, परंतु स्वप्नशास्त्रानुसार असं स्वप्न अत्यंत शुभ असतं. तुमच्या जीवनामध्ये होणाऱ्या मोठ्या आणि शुभ बदलाविषयी हा एक संकेत आहे. या स्वप्नाचा अर्थ तुम्ही दीर्घायुषी होणार आहात आणि तुमची सर्व संकट संपणार आहेत असा होतो. या बाबतीत अट एकच असते की असं स्वप्न पाहणारी व्यक्ती डिप्रेशन किंवा कुठल्याही प्रकारच्या मानसिक तणावाचा सामना करत नसावी, कारण डिप्रेशनमध्ये असणाऱ्या माणसाला वारंवार आत्महत्या करण्याचा विचार मनात येतो आणि ते विचार तुमच्या स्वप्नांच्या रूपात समोर येऊ शकतात. त्यामुळे त्या स्वप्नाला कुठल्याही प्रकारचा अर्थ उरत नाही. आता पुढचं स्वप्न आहे ते म्हणजे स्वप्नात उडताना पाहणं. स्वप्नात स्वतःला उडताना पाहणं हे असामान्य स्वप्न आहे. असं स्वप्न खूप कमी लोकांना दिसतं. हे देखील एक अत्यंत शुभ स्वप्न आहे. याचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या सर्व दुःखांपासून आणि कष्टापासून मुक्त होऊन आकाशामध्ये उंच भरारी घेणार आहात. म्हणजे तुम्ही तुमच्या करिअरमध्ये, तुमच्या व्यवसायामध्ये किंवा तुमच्या नोकरीमध्ये खूप प्रगती करणार आहात. आता पुढचं स्वप्न आहे ते म्हणजे स्वप्नात पोपट पाहणं. अनेक घरात पोपट पाळतात आणि त्या पोपटांवरती आपला इतका जीव असतो की ते बराच वेळ त्यांच्या सोबत घालवतात आणि मग झोपतात. अशा लोकांना स्वप्नात पोपट दिसण्याची शक्यता असते. जर तुमचा पोपटांशी कुठल्याही प्रकारचा संबंध नसेल आणि तरीही तुम्हाला स्वप्नामध्ये वारंवार पोपट दिसत असतील तर हे देखील अत्यंत शुभ स्वप्न आहे. तुम्हाला कुठल्या ना कुठल्या मार्गाने धनप्राप्ती होणार याचा हा मोठा संकेत आहे. असं स्वप्न जर तुम्हाला पडलं तर अचानक धनप्राप्तीचा योग तुमच्या समोर येऊ शकतो. आता पुढचं स्वप्न आहे ते म्हणजे स्वप्नात साप पाहणं. जर तुम्ही वारंवार स्वप्नात साप पाहत असाल आणि तो साप स्वप्नामध्ये जर तुम्हाला डंख मारत असेल तर हे देखील अत्यंत शुभ स्वप्न आहे. या स्वप्नाचा अर्थ तुम्ही सफल होणार आहात. जर तुमचं कुठलंही काम बरेच दिवस रखडलेलं असेल तर तुम्ही ते काम पूर्ण करण्यात यशस्वी होणार आहात असा याचा अर्थ आहे. आता पुढचं स्वप्न ते म्हणजेच मोठ्या बदलाचे संकेत असणारं स्वप्न. हिंदू धर्मशास्त्रामध्ये स्वप्नशास्त्रात अनेक प्रकारची व्याख्या केली जाते. या व्याख्या स्वीकारणं हे ज्याच्या त्याच्या विश्वासावर अवलंबून आहे. बऱ्याच लोकांना ती तर्कसंगत वाटत नाही, तर अनेक लोक त्याकडे पूर्ण विश्वास ठेवून पाहतात. आता
याकडे तुम्ही कसल्या दृष्टीनं पाहता हे तुमच्यावरती अवलंबून आहे. तर मग मित्रांनो, स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीनं जी स्वप्न तुम्हाला पडत असतात, जर ती तुमच्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत नसतील तर त्याचा एक मोठा संकेत तुमच्या आयुष्यामध्ये ते तुम्हाला देऊन जात असतात. तर मग स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.